हिरव्यागार डोंगरावर विश्व आदिवासी दिवसाचा जल्लोष। साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात निसर्गाच्या कुशीत बसलेल्या सावरीमाळ येथे यंदाही विश्व आदिवासी दिवस अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडला। जल, जंगल, जमीन आणि निसर्गाशी अतूट नाते जपणाऱ्या आदिवासी समाजाच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा जागर या निमित्ताने करण्यात आलाय। निसर्गाचे पूजन करून सुरू झालेल्या सोहळ्यात वक्त्यांनी समाजाची एकजूट, हक्क आणि परंपरा जपण्याचा बुलंद संदेश दिलाय। या भव्य कार्यक्रमाला आमदार सौ मंजुळाताई गावित, भटू पवार, वक्त्या यमुनाबाई बडवी, शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित, पिंपळनेरच्या नगराध्यक्षा डॉक्टर सौ योगिताताई चौरे, डॉक्टर जितेश चौरे, हिरामण राऊत, शांताराम वडवी आणि सुनील सुडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। उमऱ्यामाळ डोंगरावर पार पडलेल्या या सोहळ्याला आदिवासी बांधव, भगिनी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पीआय नामदेव सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप संसारे, पोलीस टीम व होमगार्ड पथकाने चोख बंदोबस्त ठेवल्याने कार्यक्रम शांततेत पार पडला। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गुलाब कुवर, जितूभाऊ कुवर, वसंत वडवी, बाळू राजपूत, रमेश राजपूत, विनायक वडवी आणि जीवन कुवर यांच्यासह आयोजन समितीचे मोलाचे योगदान दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेश राजपूत यांनी केले तर गुलाब कुवर यांनी उपस्थितांचे आभार मानले। निसर्गाशी नाळ आणि संस्कृतीशी बांधिलकी जपणारी ही एकजूट सावरीमाळच्या डोंगरावर आदिवासी अस्मितेचा बुलंद आवाज ठरली। ब्युरो रिपोर्ट, साक्री। सहसंपादक अनिल बोराडे। दृष्टी ठेवून सर्व समाजाला एकत्र करून सर्व समाजाच्या म्हणजे आदिवासी समाजाच्या चाली, रीती, रूढी, परंपरा ह्या जोपासण्याचं काम केलं जात आहे। आदिवासी हा मुळात निसर्ग पूजक आहे, म्हणून धरती मातेचं जल, जंगल, जमीन याचं संरक्षण करणे आणि त्या माध्यमातून सर्व आदिवासी एकत्र येऊन ह्या दृष्टीने हा संदेश संपूर्ण जगाला देतात। आणि म्हणून युनोच्या माध्यमातून जरी हा 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचं जरी केलं असेल, पण तरी आज खेडोपाड्यामध्ये सगळ्या आदिवासी भागामध्ये सगळं नागरिक बंधू भगिनी जागृत झालेले आहेत आणि आम्ही देखील या भारत देशाचे नागरिक आहोत हे दाखवतात। आणि आदिवासी समाजाच्या या विकासामध्ये त्यांनी देखील, शासनाने देखील त्यांना सामावून घेतलं पाहिजे, ही देखील आम्ही शासनाकडे वारंवार पद्धतीने मागणी करत असतो। आणि म्हणून या ठिकाणी आज आदिवासी समाजाच्या रूढी, परंपरा, चालीरीती आणि बालकांमध्ये, खरं म्हणजे नवीन बालकांमध्ये हा सगळा उत्साह इतका संचारतो आणि त्यांच्या या शारीरिक, मानसिक आणि भौतिक याच्यामध्ये प्रगती व्हावी आणि त्यांना ही रूढी परंपरा कळावी, कायमस्वरूपी अधोगत राहावे, हे देखील याच्या माध्यमातून समोर येत आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज साक्री तालुक्यातल्या बोपखेल या ठिकाणी, उमऱ्यामाळच्या या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाज हा एकत्र आलेला आहे। आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी आदिवासी समाज, लहान थोर मंडळी, ज्येष्ठ मंडळी सगळी एकत्र येऊन या ठिकाणी विचारांना दिशा देतात। म्हणजे शिक्षणाचा असेल, आरोग्याचा असेल, शेतीचा असेल किंवा समाजाची दिशा देऊन समाजाला या विकासाच्या प्रवास सामील करून घेण्यासाठी देखील सगळं आमचं या ठिकाणी वक्ते येतात, वक्ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात। म्हणून या ठिकाणी हा सर्व जागतिक आदिवासी दिन हा साजरा केला जातो आणि त्या माध्यमातून इथे आलेल्या आणि संपूर्ण या महाराष्ट्रातील सर्व आदिवासी जनतेला मी आदिवासी दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वतीने देखील मी संपूर्ण या महाराष्ट्रातील, संपूर्ण भारतातील आदिवासी समाजाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय जोहार। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आमच्या या साक्री मतदारसंघातील संपूर्ण मतदारसंघ आणि साक्री तालुका या ठिकाणी सुद्धा आपले जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सर्वच आदिवासी बांधव भगिनी सर्वच आजच्या दिवसाचं औचित्य साधून आणि सर्व आदिवासी बांधवांमध्ये आज या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सर्वजण आदिवासी दिन हा साजरा करीत आहेत। त्या निमित्ताने आज या ठिकाणी बोपखेल ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी उमऱ्यामाळ या ठिकाणी अतिशय गेल्या 5 ते 6 वर्षापासून प्रत्येक वर्षी 9 ऑगस्टच्या दिवशी ह्याच जागेवर हा कार्यक्रम, आदिवासींचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो आणि सर्व परिसरातील आदिवासी बांधव भगिनी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने, स्वेच्छेने या ठिकाणी येत असतात आणि या कार्यक्रमात एकत्रित येऊन आनंद उत्सव हा साजरा केला जातो। त्याच पद्धतीने आज देखील या ठिकाणी
आनंद उत्सव साजरा करीत आहेत। आनंद उत्सव साजरा म्हणजे आदिवासींच्या कला संस्कृती आणि रूढी परंपरेनुसार या ठिकाणी जे आपल्या आदिवासींमध्ये सण उत्सव साजरा करतात त्याचं एक संस्कृती या ठिकाणी त्याचं दर्शन या ठिकाणी घेतलं जातं आहे आणि त्या संस्कृतीच्या माध्यमातून लहान बालकांमध्ये या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी घेतले जातात। आदिवासी परंपरेनुसार जे वाद्य आहेत, ढोलक असेल, वाजंत्री असेल आणि सर्वच पद्धतीने या ठिकाणी आदिवासींचे जे परंपरा आहेत त्यांचं या ठिकाणी दर्शन घेऊन सर्व आदिवासी एकत्रित येऊन या ठिकाणी आनंद घेत आहेत। सर्व आदिवासी बांधवांना मी या ठिकाणी आदिवासी दिनाच्या सर्वांना आजच्या दिवसाच्या 9 ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा देते। जय हिंद, जय आदिवासी।